महाविकास आघाडी म्हणजे आता राज्यसभेची निवडणूक एक झाली ज्याच्यामध्ये शरद पवार तुमचे एकत्रित उमेदवार होते. आता विधान परिषदेची निवडणूक पण तोंडावरती आहे. तर आत्ता जे आकडे आहेत त्याच्यानुसार केवळ या निवडणुकांसाठीच आता महाविकास आघाडी उरलेली आहे का? आणि कारण बऱ्याच विषयांवरती तुमची भूमिका जी आहे ती तीन पक्षांची वेगवेगळी दिसते. तर या दृष्टीनं हा समन्वय एकत्रित टिकवणं जरूर आहे. समन्वय स्थापित करणं इथपासूनच्या यामध्ये त्यासाठी एक चर्चेची ती पण आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्र एका संक्रमण अवस्थेतून जात आहे आणि त्या संक्रमण अवस्थेतून महाराष्ट्र जात असताना 6 पॉलिटिकल पार्टीचं हेपिटायझर महाराष्ट्राचं नाही आणि यामध्ये एका संवादाची देखील फार मोठी आवश्यकता आहे. आणि पॉलिटिकल जे इश्यूज आहेत त्या पॉलिटिकल इश्यूजवर सगळ्यांचं एकदा एका चिंतनाची त्यामध्ये एक उणीव आहे आणि ते चिंतनाची एक आवश्यकता देखील आहे. आत्ता जे राघव चड्ढांचं प्रकरण आम आदमी पक्षामध्ये झालं म्हणजे त्यांचा विरोध दिसताना ते ज्या मुद्द्यांवरती बोलत होते भांडत होते ते वेगळे, पण प्रत्यक्षात जे मुद्दे मांडायला पाहिजे होते भाजपच्या विरोधात प्रखरपणे बोलणं आवश्यक होतं ते मात्र ते काम करत नव्हते. तुमच्या पक्षात पण असे काही राघव चड्ढा आहेत? नाही, आमचे खासदार हे सगळेजण नाही, केवळ खासदार नाही, एकूणच पक्ष म्हणून. नाही, पक्ष म्हणून आहे बघा, जे जायसारखे होते ते सगळे गेलेले आहेत. बरं, म्हणजे काँग्रेसमुक्त भारत आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याच्या नादात भारतीय जनता पक्षच काँग्रेसयुक्त झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता त्यांच्या कॅबिनेटकडे मागे वळून जर बघितलं तर त्यांच्याच कॅबिनेटमधले मंत्री जे आहेत अर्ध्यापेक्षा अधिक काँग्रेसचे आढळून येतील. त्यामुळे जाणारे जे होते ते सर्वच ही गेलेली आहेत. काही काही ठिकाणी तर पराभूत उमेदवार पण घेतलेले आहेत. हो, ते आता फार मोठ्या प्रमाणावर विकास पुरुष आपल्या महाराष्ट्रात सध्या पैदा होतात आहे. त्यामुळे मला विकास करायचा आहे म्हणून आता आम्ही देवाभाऊकडे चाललोय, तेव्हा उठसूट जो आहे तो विकासाच्या नावावर जातोय. त्यामुळे सगळे विकास पुरुष जे आहेत हे आता भारतीय जनता पक्षात आपल्याला आढळून येतात. आणि हे सर्व जात असताना तिथे एक जी पोकळी निर्माण झाली आहे त्यातूनच नवीन काँग्रेस निर्माण करणं ही संधी काँग्रेस त्याच्यात हेरत आहे. आणि काही पहिल्यांदा होतंय असं नाही. हे 77-78ला जे झालं तेव्हा ही परिस्थिती आलीच होती. इंडिकेट सिंडिकेटच्या वेळेस अर्ज काँग्रेस वगैरे जेव्हा झाली होती तेव्हा ही परिस्थिती एकदा ही आलीच होती. त्यानंतर तुलनेने फूट वगैरे जरी नसली तरी एक 84 नंतर राजीव गांधींनी एक मोठ्या प्रमाणावर राजकारणाला एक नववळण आणि नव्या लोकांना घेऊन येण्याचं काम केलं होतं.